नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा गाजतोय, कारण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं जे हत्याकांड झालं हे अत्यंत भयानक आणि निर्घृण असं होतं. आणि या हत्याकांडामागे बीड जिल्ह्यातील एक मोठा नेता आहे का याची एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, तो धनंजय मुंडे यांचा समर्थक निघाला आणि तो सध्या पोलिसाच्या ताब्यात आहे. आता या प्रकरणात पोलिसाकडून सखोल चौकशी होणार असून धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं जात आहे का हे आपल्याला पाहावे लागेल. मात्र हे सर्व प्रकरण समोर आणण्यास या भागातील आमदार सुरेश धस यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आता ते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवणार का हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच. मात्र त्यांच्यावरही अनेक आरोप होत आहेत. इतरही काही जे नेते आहेत येथे उदंड आका झाले आहेत आणि त्यांचे गुंडे झाले असा एक आरोप सध्या बीड जिल्ह्यावर होत आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोयच. मात्र या बीड जिल्ह्यामध्ये सध्या अनेक नेत्यांची झुंपलेली आपल्याला पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसामध्ये धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस हे आमनेसामने होते. आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे आमनेसामने आलेले आहेत. त्यांनी एकमेकाच्या विरोधामध्ये पक्षश्रेष्ठीकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाने यांना समज द्यावी, दोन्हीही नेत्यांनी एकमेकाच्या विरोधात अशी समज देण्याचे एक पक्षाकडे तक्रार केलेली असल्याचे समोर आलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यामध्ये सध्या झुंपलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता येणाऱ्या काळात जसं धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले होते का आणि त्यामुळे वाल्मिक कराडला काही काळ संरक्षण मिळालं आहे का अशी एक चर्चा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात होती. कारण धनंजय मुंडे यांचं पानही वाल्मिक कराडशिवाय हलत नाही असं एकदा पंकजा मुंडे एका जाहीर कार्यक्रमात म्हणाल्या होत्या. आणि ते जे स्टेटमेंट आहे तेच धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात महागात पडलं. आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्याही काही समर्थक बीड जिल्ह्यात हे गुंड प्रवृत्तीचे आहे का आणि त्यांनी कोणाला मारहाण केली का, कोणाचं आपण जे म्हणू कोणाचं नुकसान केलं आहे का, हे एकमेकावर ते आरोप सध्या करतायत. कोण आका आहे, कोण बोका आहे आणि कोण कोणाचा आका आहे, सध्या हे एकमेकामध्ये या दोन्ही नेत्यांची झुकलेली आपल्याला बीडमध्ये दिसते. आता यामध्ये कोण कोणाची जिरवणार हेही आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच. कारण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांनी एकमेकांचा प्रचार केला नाही असा एक आरोप या दोन्हीही नेत्यामध्ये होता. विशेष म्हणजे हे दोन्हीही नेते भाजपचे आहेत. पंकजा मुंडे यांनी मला पाडण्याचे प्रयत्न केले असा आरोप सुरेश धस यांनी केलेला होता. त्यामुळे त्या मंत्रीही झाल्या तरी मी त्यांचा सत्कार करणार नाही असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं. त्यामुळे या दोघांमधूनही विस्तव जात नाही अशी परिस्थिती होती आणि सध्याही आहे. या दोन्ही नेत्यामध्ये सध्या झोपलेली आहे. आतापर्यंत पंकजा मुंडे ह्या गप्प होत्या, कारण धनंजय मुंडे यांचं जे प्रकरण गेल्या काही दिवसात चालू होतं त्यामध्ये धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. लोकरेट्यामुळे हा राजीनामा झाला, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आला. आता पुन्हा एकदा सुरेश धस आणि पंकजा मुंडे या दोन्ही नेते आपल्याला आमनेसामने आल्याचं पाहावयास मिळतं. येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही नेत्यामध्ये काय काय कशी कशी जुळते हे
येणाऱ्या काळात महाराष्ट्राला पाहावयास मिळेल आणि पुन्हा कोणाला तरी राजीनामा देण्याची वेळ येते का आणि मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसला हे काहीतरी सुचतंय का असा एक आरोप पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल की हे दोन्ही नेते एकमेकांची काय भानगडी आणि लफडे बाहेर काढतायत आणि महाराष्ट्रासमोर आणतायत आणि कोणाला पुन्हा राजीनामा द्यावा लागतो काय हे आपल्याला दिसून येईल. मात्र तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. बीड जिल्ह्यात नेमकी चाललंय काय आणि सगळे हे आकाश आहेत का, या भागातील नेते आणि त्यांच्या समर्थक हे सगळे गुंडेच आहेत का आणि या बीड गेल्या काही दिवसात जे बदनाम झालं आहे ते कुणामुळे झालं आहे हेही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. थांबतो.